हरिहरा वेद हरिहरा वेद हरिहरा वेद हरिहरा वेद नाही करू नाही करू एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी. तुम्हाला सांगू का, सगळ्यात पहिली पंढरपूरची वाणी जर कुणी केली असेल ती महादेवांनी केली. सगळ्यात पहिली वाणी. भेद आपण करतच बसायचे नाही, हे दोन्ही एक आहे. एकदा काय झालं, शैवाची मुलगी वैष्णवांच्या घरात गेली. कुठे गेली? वैष्णवांच्या घरात. परिणाम असा झाला, दोघांची सोयरीक जुळली आणि पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी जी नवीन नवरी आली होती ना त्यांच्या घरी, वैष्णवांच्या घरी, तर त्या नवीन नवरीने काय करावं, शेण घेतला आणि सारवत बसली होती. सारवत होती, तिथे काम चालू होतं. शेजारी सासरा बसलेला होता. सासऱ्याने बघितलं, डोळ्यातच रक्त आलं. थांब सुनबाई, काय झालं? आपण वैष्णव आहोत. आडवा नाही सारवायचं, उभं सारवायचं. ती नवरी म्हणली, पहिल्याच दिवशी एवढं रान आहे तर आज आयुष्य कधी काढायचं. थोड्याच वेळ सासरा आता प्रातःविधीला गेला. चंदनाती मोठी कुमकुम केश्वरा धीरे यरिता मूला शोभा तो भरा. आयुष्यभर लोकांनी मुलगा बनवली, आयुष्यभर लोकांनी महिलांचं खूप खूप पुसलं. 2 दिवसात त्याला मारून टाकायचं. आज शरीर थकून गेला, शरीरामध्ये ताकद राहिली नाही की लोकांना मारायचं. परिवार सुंदर मदनारी संग्रामला बोधन मुंडन सुखारी शत्रुजी ते बीज भाग्य उच्चारी जगोदना वासंकारी देवी 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 शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओमाळू भागवती मुर्गन मुर्गनारी गालिंगडोंगले बसी करना दुरार बाहेर बसी हरि 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 बोल हरि हरि महिना अनेक बाबा दादा Oh
आम्ही नाव घेणार नाही, आम्ही वैष्णव आहोत, आम्ही तुमचं नाव घेणार नाही. आम्ही फक्त आमच्यामध्ये भेद करून ठेवलाय. आणि अति हुशार माणसाचं काम आहे. हुशार माणसाचं काम. हरिहरा वेद हरिहरा वेद हरिहरा वेद हरिहरा वेद नाही करू नाही करू एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी. नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी. मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात पहिली पंढरपूरची वाणी जर कोणी केली असेल ना ती महादेवांनी केली. सगळ्यात पहिली वाणी. भेद आपण करतच बसायचे नाही. हे दोन्ही एक आहे. एकदा काय झालं, शैवाची मुलगी वैष्णवांच्या घरात गेली. कुठं गेली? वैष्णवांच्या घरात. परिणाम असा झाला, दोघांची सोयरीक जुळली. आणि पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी जी नवीन नवरी आली होती ना त्यांच्या घरी, वैष्णवांच्या घरी, तर त्या नवीन नवरीने काय करावं, शेण घेतलं आणि सारवत बसली होती. सारवत होती तिथे, काम चालू होतं. शेजारी सासरा बसलेला होता. सासऱ्याने बघितलं, डोळ्यातच रक्त आलं. थांब सुनबाई, काय झालं? आपण वैष्णव आहोत. आडवं नाही सारवायचं, उभं सारवायचं. ती नवरी म्हणली, पहिल्याच दिवशी एवढंच राहणार आहे तर आज आयुष्य कधी काढायचं. थोड्याच वेळेस सासरा आता प्राप्तविधीला गेला. प्राप्तविधीवरून आल्यानंतर सासरा दात घासायला बसला. दात घासत असताना सुनबाईला बघितलं आणि जाऊन सासऱ्याचा हात, थांबा बाबाजी, काय झालं? आपण वैष्णव आहोत. हा, मग आडवे दात नाही घासायचे, उभे घासायचे. याच्यात वाद करत बसू नका मला, काहीच वाद करू नका. म्हणजे दोन्ही एक आहे. एकाचे हृदय, दोन्ही एकमेकांच्या हृदयामध्ये स्थित आहे. आपण सर्वजण या कणाकणामध्ये शिवजींना शोधलं पाहिजे. शिवलिंगाची पूजा कशी करावी, बेलपत्र कसं वाहावं, जल अर्पण कसं करावं, याचं सगळं उदाहरण मी रोज तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. भगवंताची सेवा कशी करावी हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे. काही लोक तर आम्हाला असं म्हणत असतात, महाराज काय तुम्ही ती शिवपुराण घेऊन बसला, काय कथा, काय कीर्तनाला धरले. लोक चंद्रावर गेले, मंगळावर गेले, सहज बोलून जातात. विज्ञानाने किती प्रगती केली, विज्ञानाचं तर लय कौतुक. मग त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं. अरे म्हणलं बाबा बरोबर आहे, आज विज्ञानाने एवढी प्रगती केली की आम्ही चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, पण एवढा लांब राहून सुद्धा आज आमच्या घरात शेजारी जो माणूस राहतो त्यांच्याबरोबर आमचे संबंध अजूनही चांगले नाहीत. विज्ञानाने एवढी प्रगती केली, आमच्या घरात शेजारचे सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे केले. संध्याकाळी 7च्या पुढे आम्हाला त्याच्यावर चालता येत नाही, त्याच्याकरता येत नाही. आणि हे ज्या दिवशी बंद पडेल ना, त्या दिवशी हे सगळं भुगलं जाईल. एवढं सहजासहजी शक्य आहे?
भाग्यवान आपण कुणाला म्हणावं? थोडं लक्षपूर्वक ऐक. भाग्यवान कुणाला म्हणावं? एखाद्याकडे सौंदर्य आहे म्हणजे त्याला भाग्यवान म्हटलं गेलं पाहिजे का? सुंदरता म्हणजे भाग्यवान. एखाद्याकडे संपत्ती भरपूर आहे मग त्याला भाग्यवान म्हणलं गेलं पाहिजे. शरीर चांगलं आहे मग त्याला भाग्यवान. पैसा नाही. मला सांगा याच्यापेक्षा काय कमी होती रावणाकडे? काय कमी होती रावणाकडे? आमच्या वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा वर्णन करावं. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. कोटी घरे जेथे तांब्या काशाची, शुद्ध कांचनाची शब्द कोटी. म्हणून आम्हाला कळालं रावणाची संपत्ती. 7 लाख घर सोन्याची होती. किती? आता काय भाव चालू आहे? आपलं तर फक्त टीव्हीला बातमी ऐकली, अरे 25,000 कमी झाली. हे नियंत्र डोकं खायचं, नियंत्र डोकं आजवरच बंद पडेल. करायचं काय? आपल्या गावात एक घर सुद्धा सोन्याचं नाही. एवढी संपत्ती रावणाची होती. 7 लाख घर त्या ठिकाणी सोन्याची होती. पण तरी सुद्धा तो रावण सुद्धा भाग्यवान आहे. आपल्याकडे पैसा नाहीये, आपल्याकडे शरीर नाहीये, आपल्याकडे सुंदरता नाहीये, आपण गरीब आहोत, तरी सुद्धा आपण भाग्यवान आहे. का म्हणते? कारण आपण या ठिकाणी सत्संगामध्ये येऊन बसलेलो आहोत. हे आपलं कोण घडलंय? इथं ते करावे देवाचे चिंतन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, जगाच्या बाजारे सर्व काही मिळे. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही, जगाच्या बाजारी सर्व काही. भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवान आहोत आपण, ते आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी